ठीक आहे, आपण सुरू करूया आता. काल आपण इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये जे 3 घटक होते, बेसिक सॅलरी किंवा बेसिक पे आणि अदर कॅश रिसिट्स, त्यानंतर अलाउन्सेस आणि परक्विजिट्स. त्यामध्ये लक्षात घ्या, बेसिक सॅलरी म्हटल्यानंतर केवळ बेसिक सॅलरी असत नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅश ट्रान्झॅक्शन्स, जे पैसे मिळालेले आहेत त्यांचा समावेश होतो. आपण त्याची काल लिस्ट पाहिलेली आहे. पेन्शन रिटायरमेंट नंतरचं असणारं बेनिफिट आहे. ग्रॅच्युइटी हेही रिटायरमेंट नंतरचं बेनिफिट आहे. अर्न लिव्ह एनकॅश केलेली असेल, पेन्शन कम्युट केलेलं असेल किंवा काही कटिंग केलेले असतील, सॅलरीच्या ऐवजी काही प्रॉफिटचा हिस्सा पैशांच्या स्वरूपात मिळालेला असेल, फीज रिसिव्ड असेल, कमिशन रिसिव्ड असेल, बोनस असेल, पीएफ असेल. पीएफचे आपण 4 प्रकार पाहिलेले आहेत. रिकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड, अनरिकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यावरचा इंटरेस्ट, स्टॅच्युटरी प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यानंतर न्यू पेन्शन स्कीम, न्यू नॅशनल पेन्शन स्कीम. यासारख्या वेगवेगळ्या मार्गांनी सॅलरीमधला पहिला जो हिस्सा आहे, बेसिक सॅलरी किंवा बेसिक पे आणि अदर कॅश रिसिट्स, याची आपण काल चर्चा केलेली आहे. आता यातला दुसरा हिस्सा आहे तो म्हणजे अलाउन्सेस अँड देअर टॅक्स लायबिलिटी. आता कोणकोणत्या प्रकारचे अलाउन्सेस मिळतात आणि कोणकोणत्या प्रकारची टॅक्स लायबिलिटी त्यांना त्या ठिकाणी पार पाडावी लागते. इन्कम टॅक्स पर्पजसाठी, फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स ट्रीटमेंट, द अलाउन्सेस आर क्लासिफाईड इन 3 ग्रुप्स. म्हणजे अलाउन्सेस सुद्धा 3 ग्रुपमध्ये सबडिवाइड केलेले आहेत. त्यामध्ये फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स आहे, दुसरं टॅक्स फ्री अलाउन्सेस आहे आणि तिसरं पार्शली एक्झम्प्टेड किंवा पार्शली टॅक्सेबल असंही आपण म्हणू शकतो त्याला, अलाउन्सेस. आता हे 3 प्रकार नेमके काय आहेत किंवा अलाउन्स म्हणजे नेमकं काय, तर सॅलरी व्यतिरिक्त त्यांना इतर स्वरूपाचा जो भत्ता त्या ठिकाणी मिळू शकतो त्याला अलाउन्सेस या नावाने ओळखलं जातं. आता हे जे अलाउन्सेस आहेत हे 3 भागांमध्ये त्या ठिकाणी विभागलेले आहेत. आपल्याला जो शेवटचा जीटीआय टॉपिक बघायचा आहे त्यामध्ये या सगळ्याचे डिटेल्स प्रत्यक्ष प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. यातलं पहिलं आहे ते म्हणजे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस. याचा अर्थ जे काही भत्ते मिळतात त्यातले काही भत्ते हे पूर्णपणे टॅक्सेबल आहेत आणि असे जे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस असतील ते सॅलरी इन्कम मध्ये ऍड करावं लागतं. यापैकी काही ज्या अमाउंट्स आहेत या अमाउंट्स सॅलरीमध्ये ऍड केल्या जातात आणि त्या ऍड केल्यानंतर मग त्याच्यावरती जर काही डिडक्शन्स दिलेले असतील तर ते डिडक्शन्स त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे कॅल्क्युलेट केले जातात. दुसरं जे आहे ते टॅक्स फ्री अलाउन्सेस, म्हणजे असे काही अलाउन्सेस आहेत की ज्याचा कुठल्याही प्रकारे इन्कम मध्ये समावेश केला जात नाही, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स कॅल्क्युलेट केला जात नाही आणि असे जे अलाउन्सेस आहेत त्याला टॅक्स फ्री अलाउन्सेस असं म्हणतात. ते इन्कम मध्येही ऍड केले जात नाहीत आणि ते टॅक्स मध्येही ऍड केले जात नाहीत. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पार्शली एक्झम्प्टेड किंवा पार्शली टॅक्सेबल अलाउन्सेस. यामध्ये काही विशिष्ट रकमेपर्यंत त्या ठिकाणी अलाउन्सेस इन्कम टॅक्स मध्ये ऍड केले जातात आणि त्यानंतर पुढची जी अमाऊंट आहे म्हणजे जी फ्री दिलेली आहे, डिडक्ट केलेली आहे, त्या अमाऊंट पर्यंत ती रक्कम वजा केली जाते, म्हणजे त्याचं डिडक्शन मिळतं आणि उरलेली रक्कम मात्र त्यावरची रक्कम जी असेल ती त्यामध्ये ऍड केली जाते. आता उदाहरण बघा की समजा तुम्हाला 10,000 सॅलरी मिळतेय किंवा अलाउन्स मिळतोय, त्यातली 2,000ची रक्कम ही टॅक्स फ्री आहे, तर 10,000तनं 2,000 वजा केले जातील आणि उरलेली जी 8,000ची अमाऊंट आहे ही 8,000ची अमाऊंट. हा प्रियांका, काय अडचण आहे? बोल. हा प्रियांका बोल. हॅलो हॅलो, काय अडचण आहे प्रियांका? हा बोल, अनम्यूट कर, अनम्यूट होऊन सांग काय अडचण आहे.
मॅम मुलींचे कॉल येत आहे की आम्ही जॉईंट होत नाही, मीटिंग पास कोड म्हणता येते, पण मग टाकतंय कॉमर्स पण होत नाही जॉईन. जॉईन होत नाहीये का बरं? एक मिनिट थांब. बघा बरं काय प्रॉब्लेम आहे. हो बघते, एक सेकंद. काय नाही, तोच आहे अगं पासवर्ड, कॉमर्सच आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. होत नाही मॅडम मुली जॉईन, त्यांचे कॉल येत आहे मला. हो तेच ना, पार्टिसिपंट आज खूप कमी आहेत. मला तेच समजे ना हे काय झालं नेमकं. काय नाही हा पण मुली किती. नाही त्यांना म्हणावं पुन्हा एकदा बाहेर पडा आणि पुन्हा जॉईन व्हा. बर. कारण पासकोड कॉमर्सच आहे, काहीच बदललेला नाहीये. त्यांना म्हणावं परत एकदा बाहेर पडा त्याच्यातनं आणि पुन्हा जॉईन व्हा. पुन्हा त्या निळ्या लिंक वरती क्लिक करा, डायरेक्ट जॉईन व्हाल. ते पासकोडची सुद्धा काही गरज नाहीये. होतच नाही मॅम. पण नाही नेटचा प्रॉब्लेम असेल, जरा कुठेतरी रेंज मध्ये जा म्हणावं. बरं का, त्या ब्लू लिंक वरती क्लिक केलं ना तर पासपोर्टची सुद्धा गरज पडत नाही. आता रोज तुम्ही जॉईन होताच आहात की. त्यांना म्हणावं एकदा नेटचं चेक करा, नेट नसेल एखाद्या वेळेस, किंवा त्यातनं बाहेर पडा झूम मधनं, पुन्हा जॉईन व्हा. कारण लिंक तर तुम्हाला कालच पाठवलेली आहे ना मी संध्याकाळी, म्हणजे असं काही नाही की आत्ता पाठवली आहे. आणि माझ्याकडनं काही अडचण नाहीये. बरं नेटही आहे, म्हणजे नेटचाही काही प्रॉब्लेम नाहीये. कळवून बघ. काही मुलींना जॉईनच होता येत नाही, काय असं झालं. ठिकाणी जो CCA आहे तो ग्रामीण भागात दिला जात नाही, पण शहरी भागामध्ये मात्र दिला जातो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे एंटरटेनमेंट अलाउन्स. आता एंटरटेनमेंट अलाउन्स जो आहे हा पहिल्यांदा सॅलरीमध्ये ऍड केला जातो आणि सॅलरी इन्कमचं जे डिडक्शन आहे अंडर सेक्शन 16 त्यामधनं तो वजा केला जातो. अर्थात ज्या वेळेला हा एंटरटेनमेंट अलाउन्स दिला जातो त्यावेळेला त्याचा अर्थही लक्षात घेणं आवश्यक आहे. याला करमणूक भत्ता असं म्हणतात. ज्या ठिकाणी रिगरस काम असतं त्या ठिकाणी काही विश्रांतीची वेळ किंवा काही करमणुकीची साधनं उपलब्ध करून दिलेली असतात, किंवा त्यासाठी त्यांना रक्कम देऊ केलेली असते. आणि ही रक्कम जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्यांनाच फक्त त्या ठिकाणी वजावट मिळू शकते, पण प्रायव्हेट सेक्टर मधले एम्प्लॉई असतील त्यांना मात्र अशा प्रकारची कुठलीही वजावट मिळत नाही. आणि त्यामुळे जर प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई असेल तर त्याला अशा प्रकारचा करमणूक भत्ता किंवा एंटरटेनमेंट अलाउन्स मिळत असेल तर तो सॅलरी इन्कम मध्ये ऍड केला जातो. आणि गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्यांचा एंटरटेनमेंट अलाउन्स हा अंडर सेक्शन 16 हा वजा केला जातो. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेला बघायचा की तो एम्प्लॉई किंवा तो कर्मचारी गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, प्रायव्हेट एम्प्लॉई आहे का, निमशासकीय म्हणजे शासनाचे असे काही उद्योग असतात की ते पूर्णतः शासकीय नाहीत, पूर्णतः प्रायव्हेट नाहीत. अशा प्रकारचे जे फॅक्टरीज किंवा कंपन्या असतील त्यांना मात्र अशा पद्धतीचा एंटरटेनमेंट अलाउन्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळत नाही, पण गव्हर्नमेंट सर्वंटना मिळतो. पण तो आधी ऍड करून दाखवावा लागतो सॅलरीमध्ये आणि त्यानंतर अंडर सेक्शन 16 मध्ये तो वजा केला जातो. त्यानंतर आहे ओव्हर टाइम अलाउन्स. दिलेल्या कामापेक्षा म्हणजे साधारणतः 8 तास ही ड्युटी असते, या 8 तासापेक्षा जास्त कामकाज तुम्ही केलेलं असेल तर
तो अलाउन्स ओव्हरटाईम अलाउन्स म्हणून ओळखला जातो आणि तो सुद्धा सॅलरीमध्ये ऍड केला जातो. तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे. अर्थात सगळ्याच ठिकाणी ओव्हरटाईम अलाउन्स असतो असं नाही. साधारणतः फॅक्टरी किंवा कारखाना ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हा ओव्हरटाईम अलाउन्सेस दिला जातो. पूर्वी बहुतेक सगळ्या ठिकाणी ओव्हरटाईम अलाउन्स असायचा, पण आता मात्र बऱ्याच ठिकाणी ओव्हरटाईम अलाउन्स हा रद्द करण्यात आलेला आहे. पण जिथे कुठे असा ओव्हरटाईमचा अलाउन्स दिलेला असेल, पण आता काय झालेलं आहे, बऱ्याच प्रायव्हेट सेक्टर विशेषतः ज्या IT कंपन्या आहेत या कंपन्यांनी सॅटर्डे संडे हा वीकली ऑफ दिल्यामुळे त्यांचे कामाचे तास वाढलेले आहेत आणि अशा ठिकाणी मात्र तो ओव्हरटाईम अलाउन्स लागू पडत नाही. पण ज्या ठिकाणी कामाचे 8 तास आहेत आणि जास्तीचे 2 तास तुम्ही काम करत असाल आणि तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट असेल त्यानुसार जर ओव्हरटाईमचा अलाउन्स त्यांनी मान्य केलेला असेल तर त्या ठिकाणी मात्र ओव्हरटाईम अलाउन्स दिला जातो. अर्थात असा कुठलाही हार्ड आणि फास्ट नियम नाही की तो अलाउन्स त्या ठिकाणी दिला गेलाच पाहिजे. त्या टर्म्स आणि कंडिशन्स असतील त्यानुसार हा अलाउन्स कॅल्क्युलेट केला जातो. त्यानंतर आहे अदर अलाउन्सेस. आता अदर अलाउन्सेस म्हणजे नेमकं काय? तर वरील जे अलाउन्सेस आहेत या व्यतिरिक्त दिले जाणारे जे अलाउन्स आहेत, उदाहरणार्थ प्रोजेक्ट अलाउन्स. एखादा रिसर्च प्रोजेक्ट तुम्ही करताय आणि या प्रोजेक्टसाठी तुम्हाला काही अलाउन्स दिलेला असेल तर त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च सॅलरीमध्ये ऍड केला जातो आणि उरलेली रक्कम त्या ठिकाणी सॅलरी म्हणजे टॅक्सेबल इन्कम जे आहे ते फुल्ली टॅक्सेबल इन्कम मध्ये त्याची ऍडिशन केली जाते. समजा तुम्ही एखादा रिसर्च प्रोजेक्ट करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला एक 25,000 रुपये अलाउन्स मिळाला, पण प्रत्यक्षात खर्च जर 15,000 आलेला असेल तर 15,000ची वजावट मिळते आणि वरचे 10,000 जे तुम्हाला मिळालेले आहेत ऍडिशनल ते सॅलरी इन्कम मध्ये ऍड केले जातात. आणि ज्या मोठमोठ्या प्रकारच्या रिसर्च लॅबोरेटरीज असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रिसर्च वर्क चालतं किंवा हे IT सेक्टरमध्ये एक टार्गेट प्रोजेक्ट दिलेला असतो आणि त्यासाठी येणारा खर्च तुम्हाला आधी अलाउड केलेला असतो. मग त्याची बिलं तुम्ही संबंधित कंपन्यांमध्ये सादर करायची आणि मग जेवढी बिलं असतील तेवढी रक्कम त्या ठिकाणी अलाउन्स म्हणून गृहीत धरली जाते. पण वरचा जर खर्च त्या ठिकाणी दिलेला असेल तर मात्र अशा पद्धतीचा ऍडिशनल म्हणजे न झालेला खर्च हा तुमच्या सॅलरी इन्कम मध्ये ऍड केला जातो. किंवा दुसरा आहे एज्युकेशन अलाउन्स. एम्प्लॉईची मुलं जर शिकत असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येक मुलाला 2 मुलांपर्यंत प्रत्येकी 100 रुपये पर मंथ असा अलाउन्स दिला जातो आणि त्यावरचा जर अलाउन्स मिळालेला असेल तर तो मात्र त्या ठिकाणी एक्झम्प्ट होत नाही, तर उरलेली सगळी रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करावी लागते. म्हणजे या प्रकारच्या अलाउन्सेस मध्ये कुठल्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. प्रॉब्लेम मध्ये जर सांगितलेलं असेल तरच ते अलाउन्सेस अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावे लागतात. त्यानंतर जो युनिफॉर्म पुरवलेला असतो तो युनिफॉर्म वॉश करायचा अलाउन्स दिला जातो, त्याला वॉशिंग अलाउन्स किंवा धुलाई भत्ता असं मराठीमध्ये म्हणतात. अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी अलाउन्स हा फुल्ली टॅक्सेबल आहे. या व्यतिरिक्त फॅमिलीसाठी काही सर्वंट अलाउड केलेले असतील, मग त्या सर्वंटला दिलेला पगार किंवा अलाउन्स असेल किंवा इतर अजून काही पाणी भत्ता म्हणजे पाण्यासाठी काही दिलेला असेल किंवा काही गाडी पुरवलेली असेल त्याचा शोफर असेल त्याचा अलाउन्स असेल किंवा त्याची सॅलरी असेल, या सगळ्या प्रकारचे अलाउन्सेस त्या ठिकाणी सॅलरी इन्कम मध्ये ऍड केले जातात आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे अलाउन्सेस आहेत हे अलाउन्सेस त्या ठिकाणी फुल्ली टॅक्सेबल आहेत. हा आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे. आता आपला वेळ संपलेला आहे त्यामुळे मी थांबते. आपण उद्या पुन्हा थोडंसं यातलं रिवाइज करूया कारण बरेच जण जॉईन झालेले नाहीत. आता मी थांबते. काही अडचण आहे का? काही अडचण असली तर विचारा. हॅलो, काही अडचण आहे का?